नमस्कार आणि आजच्या या नव्या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित खूप साधा वाटेल, पण तो तसा अजिबात नाहीये. अगदी बरोबर. आणि आजचा आपला जो मूळ स्रोत आहे ना, तो खूपच डोळे उघडणारा आहे. हो, कारण आज आपण द सोल ऑफ चिंचपाळा, अ विलेज टीचर्स लेगसी या एका अत्यंत महत्त्वाच्या केस स्टडीवर चर्चा करणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा एखादा जिल्हा परिषद शिक्षकाचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की ही एक साधी 9 ते 5 ची नोकरी असेल. पण वास्तवात तसं काहीच नसतं. तो एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक असा सामाजिक प्रवास असतो आणि आपण आज हेच समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि यासाठी आपण चिंचपाडा गावातल्या आदर्श गुरुजी म्हणजेच विनायक सर यांच्या कथेचा आधार घेणार आहोत. पण मला सुरुवातीलाच हे स्पष्ट करायचंय की ही फक्त एका विनायक सरांची कथा नाहीये. हो, म्हणजे ही एक प्रातिनिधिक कथा आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या हजारो शिक्षकांचं हे प्रतिनिधित्व करते. आणि यातून आपल्याला ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचे जे छुपे नियम आहेत ते समजायला खूप मोठी मदत होणार आहे. चला तर मग थेट या प्रवासाला सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते ती विनायक सरांच्या नियुक्तीपासून. त्यांना सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं चिंचपाडा नावाचं एक अगदी दुर्गम गाव मिळतं. आणि मला या स्रोतामधला तो पहिलाच प्रसंग खूप धक्कादायक वाटला. तो एसटी बसचा प्रसंग ना? हो, तोच. म्हणजे ज्या दिवशी ते पहिल्यांदा गावात पोहोचतात तेव्हा ती बस त्यांना मुख्य रस्त्यावरच सोडून निघून जाते. तिथून पुढे पूर्ण 2 किलोमीटर त्यांना कच्च्या रस्त्यावरून चालत जावं लागतं. आणि हे जे 2 किलोमीटरचं अंतर आहे ना, ते फक्त जमिनीवरचं अंतर नाहीये. ते एक प्रकारे विकासाचं आणि प्रशासकीय दुर्लक्षाचं अंतर आहे. मुख्य प्रवाहापासून ते गाव किती तुटलेलं आहे हे यातून स्पष्ट दिसतं. अगदी खरंय. जेव्हा एखादा तरुण शिक्षक अशा गावात पाऊल ठेवतो तेव्हा त्याला सर्वात आधी या एकटेपणाचा सामना करावा लागतो. नक्कीच. आणि जेव्हा ते पायपीट करून शेवटी शाळेत पोहोचतात तेव्हा तिथे फक्त एक साधं कौलारू छप्पर असलेली वास्तू असते. समोर एक मोठं पिंपळाचं झाड आणि भिंतीवर एक अर्धवट पुसलेला सुविचार असतो. तो पुसलेला सुविचार खूप काही सांगून जातो. हो ना, म्हणजे तो त्या संपूर्ण व्यवस्थेचं एक प्रतीकच वाटतो मला. जिथे कधीकाळी काहीतरी चांगले विचार रुजवायचा प्रयत्न झाला होता, पण आता सगळं दुर्लक्षित झालंय. पण तरीही विनायक सर तिथेच उभे राहून ठरवतात की हेच माझं कर्मक्षेत्र आहे. आणि हा निर्णय घेणं अजिबात सोपं नसतं. कारण इमारत मोडकळीस आलेली आहे हा तर प्रश्न असतोच, पण खरी अडचण वेगळीच असते. म्हणजे तुम्ही मुलांच्या उपस्थितीबद्दल बोलताय ना? अगदी बरोबर. कारण गावातली मुलं शाळेतच येत नसतात. शेतीचा हंगाम असल्यामुळे ती पालकांसोबत शेतात मजुरीला जात असतात. हो. आणि इथेच मला एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण येते. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. मला हे एखाद्या नवीन स्टार्टअपच्या संस्थापकासारखं वाटतंय. स्टार्टअपचा संस्थापक म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, एखादा स्टार्टअप फाउंडर जसा ग्राहकांची वाट न पाहता त्यांच्या दारात जातो ना, तसंच विनायक सर करतात. ते पालकांना फक्त सांगत नाहीत की मुलांना शाळेत पाठवा. ते थेट घरोघरी आणि शेताच्या बांधावर जातात. हो, आणि तिथे जाऊन ते त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात. कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेत मुले ही केवळ मुले नसतात. ती कुटुंबासाठी एक आर्थिक आधार असतात, बरोबर? अगदी तेच. म्हणजे शिक्षकाला त्या पालकाला हे पटवून द्यायचं आहे की आजची ही 50 रुपयांची मजुरी सोडली तर 10 वर्षांनंतर या शिक्षणातून मिळणारा जो फायदा आहे तो खूप मोठा असणार आहे. क्या बात आहे. म्हणजे ही एक प्रकारे त्या व्यवस्थेशी केलेली थेट आर्थिक आणि सामाजिक तडजोड आहे. आणि यातली सर्वात रंजक किंवा वेधक बाब म्हणजे विनायक सरांनी केवळ अधिकारवाणीने शिकवण्यापेक्षा समाजाचा विश्वास कसा संपादन केला आहे पाहणं. म्हणजे त्यांनी आपली शिकवण्याची पद्धत बदलली. हो, त्यांनी पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन गाणी, गोष्टी आणि खेळांच्या माध्यमातून मुलांना शाळेची गोडी लावली. कारण ती मुलं शेतातल्या मोकळ्या वातावरणात वाढलेली होती. त्यांना 4 भिंतीत कोंडून ठेवणं शक्यच नव्हतं. आणि मुले शाळेत यायलाही लागतात. हा टप्पा खूपच स्फूर्तिदायक आहे. पण इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. खरं तर मला इथे एक मोठा विरोधाभास जाणवतो. तो कसा काय? म्हणजे आपण शिक्षकाची प्रतिमा नेहमी हातात पुस्तक असलेली पाहतो, पण मुले शाळेत आल्यावर विनायक सरांना डेटा ऑपरेटर बनवलं जातं. त्यांना भर उन्हात घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागतात. हो, आणि जनगणनेचं कामही असतं. तेच ना. आणि कळस म्हणजे शालेय पोषण आहारातील खिचडीच्या तांदळाचा हिशोब आणि वाटाणा नीट शिजतोय की नाही हेही त्यांनाच तपासावं लागतं.
हे जे अतिरिक्त प्रशासकीय ओझं आहे ते त्यांच्या शिकवण्याच्या मूळ कामात अडथळा आणणारं नाही का? तुमचा हा आक्षेप अगदी रास्त आहे. धोरणात्मक पातळीवर हे नक्कीच व्यवस्थेचं अपयश आहे. शिक्षकाचा वेळ असा वाया जाणं हे विद्यार्थ्यांचंच नुकसान आहे. पण जर आपण याला मोठ्या चित्राशी किंवा ग्रामीण समाजशास्त्राच्या संदर्भाशी जोडलं ना, तर एक वेगळाच पैलू समोर येतो. वेगळा पैलू म्हणजे एखादा शिक्षक खिचडीचे तांदूळ तपासतोय, यात सकारात्मक काय असू शकतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रामीण भागातील संस्थात्मक विश्वासाचा विचार करावा लागेल. शहरात आपण संस्थांवर विश्वास ठेवतो, जसं की शाळा किंवा हॉस्पिटल. पण गावात लोक आजही माणसांवर विश्वास ठेवतात. अच्छा, म्हणजे व्यक्ती महत्वाची असते. अगदी बरोबर. जेव्हा शिक्षक मतदार याद्या किंवा जनगणनेच्या निमित्ताने लोकांच्या घरात जातो, तेव्हा त्यांच्याशी एक वैयक्तिक संवाद सुरू होतो. पण तरीही तो वेळ शिकवण्याचाच जातोय ना. बरोबर आहे. पण या स्रोतामधला तो प्रसंग आठवा जेव्हा गावात साथ आलेली असते. तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राची पुरेशी मदत पोहोचत नाही. अशावेळी विनायक सर स्वतः रात्रभर जागून हेल्थ कॅम्प आयोजित करतात. बापरे, म्हणजे हे तर खरं तर शिक्षकाचं कामच नाहीये, ते तर आरोग्य विभागाचं काम आहे. नक्कीच नाहीये. पण जेव्हा विनायक सर रात्री अपरात्री त्या गावकऱ्यांच्या आजारी मुलांसोबत जागे राहतात, तेव्हा ते केवळ शाळेचे पगारदार नोकर राहत नाहीत, ते त्या संपूर्ण गावाच्या कुटुंबाचा हिस्सा बनतात. हे खूपच वेगळ्या अँगलने विचार करण्यासारखं आहे. हो ना. ग्रामीण व्यवस्थेत जोपर्यंत तुम्ही लोकांच्या सुखदुःखात समरस होत नाही, तोपर्यंत ते तुमच्या शिक्षणालाही साथ देत नाहीत. या आरोग्य कॅम्पसारख्या गोष्टींमधूनच खरा सामाजिक विश्वास निर्माण होतो. म्हणजे जे प्रशासकीय ओझं वाटत होतं, तोच खरं तर लोकांच्या मनात जागा निर्माण करण्याचा एक छुपा रस्ता ठरला. आणि या कमावलेल्या विश्वासाचा थेट फायदा त्यांना पुढे डिजिटल क्लासरूमसाठी होतो, बरोबर? अगदी अचूक. विनायक सर गावातील आणि शहरातील मुलांमधली तंत्रज्ञानाची दरी कमी करण्यासाठी शाळेत डिजिटल स्क्रीन आणायचा निर्णय घेतात. पण त्यासाठी लगेच सरकारी निधी मिळणं शक्य नसतं. मग ते काय करतात? सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे गावातला एखादा साधा शेतकरी जेव्हा स्वतःच्या घामाच्या कमाईतले 100 रुपये किंवा 500 रुपये शाळेसाठी देतो, तेव्हा त्याच्या मानसिकतेत नेमकं काय बदलतं? इथे तुम्ही थेट मानवी मानसशास्त्राला हात घातलात. जेव्हा गावकरी स्वतःचे पैसे देतात, तेव्हा ती शाळा केवळ सरकारची न राहता ती गावाची बनते. याला आपण सायकॉलॉजी ऑफ ओनरशिप किंवा स्किन इन द गेम असं म्हणू शकतो. म्हणजे जोपर्यंत ती पूर्ण सरकारी शाळा असते, तोपर्यंत लोकांमध्ये एक प्रकारची उदासीनता असते. अगदी तेच. पण आता परिस्थिती बदलते. जेव्हा तो शेतकरी शाळेच्या वाटेने जातो, तेव्हा तो नुसता पुढे जात नाही. तो थांबतो, आत डोकवून बघतो. तो शिक्षकाला विचारतो की मास्तर, आपण तो टीव्ही आणला होता, पोरं बघतात का त्यावर काही? क्या बात आहे. म्हणजे लोकवर्गणीतून जमा झालेला पैसा एका उदासीन समाजाला जागरूक पालकत्वात रूपांतरित करतो. भिंती बोलक्या होतात. ज्या मुलांनी कधी टॅब पाहिला नव्हता, ती स्क्रीनवर जगाचा नकाशा पाहू लागतात. लोकसहभागातून शाळा समृद्धीचा हा मंत्र खरंच अफलातून आहे. आणि याचा अर्थ असा की नाविन्यपूर्ण प्रयोग फक्त मोठ्या शहरांचंच होतात असं नाही, तर ते चिंचपाड्यासारख्या गावातल्या कौलारू छपराखालीही होऊ शकतात. नक्कीच. एका साध्या जिल्हा परिषद शिक्षकाने केवळ इच्छाशक्तीच्या आणि लोकांच्या सहभागाच्या जोरावर घडवून आणलेला हा बदल आहे. आणि हे सगळं एका रात्रीत घडत नाही. तब्बल 10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतरचा एक भावनिक टप्पा येतो, तो म्हणजे विनायक सरांची बदली. तो निरोपाचा प्रसंग खरोखरच खूप हृदयस्पर्शी आहे. 10 वर्षानंतर संपूर्ण गाव त्या शाळेच्या मैदानात जमलेलं असतं. हो, ज्या मुलांनी 10 वर्षापूर्वी सरांकडून पहिली गिरवली होती, ती मुलं आता हायस्कूलला पोचलेली असतात. आणि सरपंचांचे ते शब्द खूप भावूक आहेत. ते म्हणतात, गुरुजी, तुम्ही आमची पोरं सुधारली नाहीत, तर अख्ख्या गावाची दृष्टी बदललीत. या एका वाक्यात सगळा सार आला. हो ना. त्यांनी केवळ साक्षरता वाढवली नाही, तर शिक्षणाकडे बघण्याचा गावाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. मुलींना शाळेत पाठवणं असो किंवा शिक्षणावर पैसे खर्च करणं असो, हा नवा विचार सरांनी त्यांच्यात रुजवला. आणि जेव्हा सर गाडीत बसून गावातून बाहेर पडत असतात, तेव्हा गाडीच्या मागे धावणारी मुले ओरडत असतात की सर विसरू नका आम्हाला. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. मला वाटतं शिक्षकाची खरी कमाई हीच निखळ माया असते, नाही का? होय. यातून असा अंतिम निष्कर्ष निघतो की प्रतिकूल परिस्थिती, तुटपुंजी साधने आणि अतिरिक्त सरकारी कामे असूनही ग्रामीण शिक्षक हा त्या गावाच्या विकासाचा आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खरा कणा असतो. अगदी खरंय.
म्हणजे पुसलेला सुविचार असलेल्या रिकाम्या शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास गावाची दृष्टी बदलणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत पोहोचला. हा सगळा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. नक्कीच आहे. पण यातून एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्नही उभा राहतो. तो कोणता? तो असा की जेव्हा विनायक सर गावातून निघून जातात तेव्हा ते चिंचपाड्याचं पुढे काय होणार? एका आदर्श गुरुजींनी आणलेला हा बदल, ही व्यवस्था स्वतःहून टिकवून ठेवू शकते का? बापरे, हा तर खूपच गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आपला हा ग्रामीण शिक्षणाचा डोलारा आजही केवळ अशाच एखाद्या असामान्य व्यक्तीच्या वैयक्तिक धडपडीवर अवलंबून आहे की काय? याला आपण हिरो टीचर सिंड्रोम म्हणू शकतो. जेव्हा व्यवस्था चालवण्यासाठी तुम्हाला वारंवार अशा देवदूतांची गरज भासू लागते तेव्हा ते व्यवस्थेचं अपयश असतं. जर नवीन आलेला शिक्षक केवळ 9 ते 5 काम करणारा असेल तर आपण त्याला दोष देणार का? अजिबात नाही. कारण मुळात आरोग्य कॅम्प लावणं किंवा स्वतःचे पैसे खर्च करणं हे त्याचं कामच नाहीये. तो शिकवण्यासाठी पगार घेतोय, समाजसुधारक बनण्यासाठी नाही. म्हणूनच हा प्रश्न खूप अस्वस्थ करणार आहे. हिरो येतात आणि जातात, पण व्यवस्था मजबूत असली तर तो बदल कायमस्वरूपी टिकतो. आणि हाच तो विचार आहे जो आपण आपल्या श्रोत्यांसाठी इथे सोडून जाणार आहोत. अगदी बरोबर. आपण अशाच हिरोजची वाट पाहत बसणार की एक अशी सिस्टम उभी करणार जिथे प्रत्येक शाळेला विनायक सर नसले तरीही एक सुरक्षित भविष्य मिळेल? हा प्रश्न आज आपण सर्वांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आज इथे थांबूया. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप